दिलं या स्पर्धेमध्ये सर्वोपरी महत्त्वाचे सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं त्यामध्ये आवर्जून मी उल्लेख करेन या स्पर्धेमध्ये आपल्याला क्रमांक 1ची ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय राघव लडकू माळी यांचा स्मरणार्थ अध्यक्ष ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना भिवंडी महेशदादा माळी सावंतच्या वतीने त्या दोन्ही ट्रॉफी स्पॉन्सर्ड झाल्या. सापे टीम चे ओपनर्स देखील दाखल झालेले आहेत. त्यातल्या त्यात मेघनाथजी शास्त्री सावंतचे देखील मी विशेषतः आभार व्यक्त करेन कारण या स्पर्धेमध्ये सावंतच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज LED TV प्लस ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड झाली. दादा आपले विशेषतः आभार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जर आपण क्रमांक 4ची ट्रॉफी पागली तसेच क्रमांक 3ची ट्रॉफी आपण जर पागली तर ती आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. कैलासवासी शांताराम महादू शेलार तसेच कैलासवासी सुनीता कैलास शेलार यांचा स्मरणार्थ ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष कैलासजी शेलार साहेबांच्या वतीनं आम्हाला या दोन्ही ट्रॉफीज पुरस्कृत झाल्या. त्यांचे आभार. त्यानंतर शिस्त पद्धत संघ टीम साठी देखील एक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आहे जी आम्हाला माझी सरपंच तथा ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीण शंकर गुळवी साहेबांच्या वतीने ही ट्रॉफी तसेच मॅन ऑफ द मॅचचा ऑल ट्रॉफीज देखील आम्हाला प्रवीणजी गुळवी साहेबांच्या वतीनेच पुरस्कृत झाला. त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आम्हाला संजयजी बजागे साहेबांच्या वतीनं पुरस्कृत झालं जे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत आपल्या संघटनेचे. त्यानंतर राजू चव्हाण साहेबांचे मी आवर्जून विशेष आभार व्यक्त करेन कारण त्यांच्याही माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आम्हाला पुरस्कृत झाला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार ज्या बॅटरच्या बॅटमधून येतील त्यासाठी देखील प्राईज आहे. पण एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी होऊन जाऊ द्या. फायनल मॅचला आवड करतोय सुरुवात. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल पहिलाच बॉल दरम्यान अगदी शफळ होऊन बॅटरला खेळायचं होतं. स्टम्पचा वरनं हा बॉल गेला आणि डॉट बॉलने सुरुवात दरम्यान या फायनल मॅचची करतात गोलंदाज बालाराम भोईर. बालाराम भोईर यांच्याविषयी देखील जितकं बोलावं तितकं कमीच आहे कारण एक जबरदस्त खेळाडू आहेत. अनेक खेळाडू यांनी आपल्या तालमीत घडवलेत. फटका ऑन साईडला फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेगला बॉल फुल केला जातो. सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि सिंगल ऑफ द मार्क झाला. बॅटर संजय माळी ऑफ द मार्क झाला या सिंगलच्या साह्याने आणि ऑफ द मार्क झाली आहे टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे. महत्वपूर्ण महान टीम सामना पहिलाच यशस्वी पर्व. आता बॅकफूटवरती जाऊन खेळल्यात गॅपमध्ये बॉल बट फिल्डिंग चांगली तिथे पाहायला मिळाली. पॉईंटला चांगली फिल्डिंग दरम्यान प्रभाकर पाटील तिथे आहेत. बॉल स्टॉप त्यांनी केला बट तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या साख्याने टीम टोटल आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या सगळीला मला हा प्रश्न पडला की श्याम पाटील कोणाच्या बाजूने आहेत. एका बाजूला सासूरवाडी एका बाजूला त्यांचं घर. बॉल तर फायनल लेगला गेला. बॉल स्टॉप तिथे केला जातो आणि जर आपण बघलं स्कोर कार्ड आता 3 वरती जाऊन पोहोचला. बट आमचे सर्व जे 3 कुक रागले सुदाम गुळवी त्यानंतर अनिल दादा श्याम दादा सर्वांनी जबरदस्त जेवण बनवलं 3 दिवस. त्यांचे विशेष आभार मी व्यक्त करतो. आम्हा सर्वांची काळजी तुम्ही घेतली. जेवणाची व्यवस्था तुम्ही स्पेशली फार चांगलं जेवण 3 दिवस बनवलं. तुमचे विशेष आभार मी व्यक्त करतो. बॉल फील्ड झाला आणि स्कोर कार्ड जर आपण बघला सध्या सगळीला सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 4 वरती 4 ऑन द बोर्ड आणि अजूनही या पहिल्या षटकामध्ये बॉल आता लागला शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधला. आता बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. आता स्वतः बॉलर तिथे बालाराम भोईर पोहोचतात. सिंगल झाली. दुसरीसाठी निघालेत आणि दुसरीचा प्रयत्नामध्ये बॅटर होईल रनआउट. झटका लागला. हा पहिला बॅटर दरम्यान बाद झालेत.
फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॅटिंग करत असताना 5 लॉस ऑफ 1 विकेट टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे. खेळ रागले अजूनही येतात 3 षटकांचा 3 ओव्हरचा खेळ अजूनही रागलेला आहे या पहिल्या सत्रामध्ये. आणि स्पेशली मी रितेश भाईंना देखील रिक्वेस्ट करणार आहे, साहेब आपणही मंचावरती यायचं. एक्स्ट्रा रन निर्माण मिळेल आणि एक्स्ट्राच्या साख्यानं टीम टोटल आता 6 वरती. मैं रितेश भाई से देखील गुजारिश करूंगा की सर आपको भी आना है. 40 तरी बनवणं महत्त्वाचं राहणार आहे सागे टीम सापेला. आता बॉडीवरती बॉल बदलला. क्रमांक 3 वरती संतोष सुतार बॅटिंग करण्याकरिता आलेत, बट सध्याच्या घडीला ते नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभं आहेत. आणि संतोष सुतार जर नॉन स्ट्रायकिंग एंडला जास्त वेळ उभा राहिला तर ती गोष्ट त्रास देऊ शकते सापे टीमला. बट ती गोष्ट चांगली आहे सरवली पाडा टीमसाठी, कारण संतोष सुतारमध्ये अबिलिटी काय ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. बट या स्पर्धेमध्ये खरं तर ज्या प्रकारे जितक्या एक्सपेक्टेशन्स होत्या संतोष सुतारकडून तितका चांगला खेळ झालेला नाही आहे. बट ते राहतं ना की काही असे खेळाडू असतात जे मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मोठ्या मंचवरती नेहमी चांगलं परफॉर्म करतात आणि त्याचपैकी एक खेळाडू म्हणजे संतोष सुतार आहे. आणि या फायनल मॅचमध्ये त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत टीम सापेला, कारण सापे टीमला माहिती आहे सुतारची बॅट जर चालली तर या पहिल्या सत्रामध्ये एक चांगला टोटल नक्कीच बनवला जाऊ शकतो. आता सिंगल तर झाली कंप्लीट 22च्या स्वरूपामध्ये प्लस वाईट देखील 1+1 या मिळतील 2 धावा आणि 2 धाब्यांचा सहाय्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 ऑन द बोर्ड. पहिले षटक चांगलं टाकलं बालाराम भोईर यांनी. त्या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यांची राखली. उडवला सुतारने आणि कनेक्शन यशला जवाब. बॉल थेट चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार तेच मी सांगितलं ना की हा तो बॅटर आहे जो संपूर्ण स्पर्धेमध्ये शांत आहे, पण इथे जर त्याची बॅट चालली तर पहिल्या सत्रामध्ये एक विशाल काय टोटलच्या दिशेने आपल्याला जाताना सापे नक्कीच पाहायला मिळेल. आता फुल लेंथ बॉल ड्राईव्ह करायचं होतं दरम्यान जर आपण पाहिलं तर येतो हा निर्धाव बॉलर बॅक स्ट्रोक होता. चांगली फिल्डिंग स्वतः संदीप भोईरशी लागली. डॉट बॉल येतो आणि चेंडू आता लागला. या ओव्हरमध्ये अजूनही 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट बॉल उडवला आणखीन एक. चाललाय बॉल काऊ फेसला फिल्डर. हे काय केलं फिल्डर तिथे राजन चोरघे वाटतात. आणि खरं तर हे कॅच पकडायला हवी होती, बट ही जी मिस्टेक आता झाली आहे ती किती टोचेल ही महत्त्वाची गोष्ट, कारण सुतारला जीवनदान दिलं. आता बॉल फक्त उंच गेला. स्वतः बॉलर संदीप तिथे येतात. कॉट अँड बॉल इन ॲट नंबर 4 भगवान जाधव क्रमांक 4 वरती दाखल होतोय. भगवान जाधव बॅटिंग करण्याकरिता. बट या भगवानने ना आज काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे, कारण मला आठवतं सुपर 10ची ती देखील मॅच जिथे अडकली होती तिथे या बॅटरीचा खेळ लागला. या खेळाडूने गोलंदाजी देखील तितकीच अप्रतिम केली. त्यातल्या त्यात या आधीचा सामना इथे आपण पाहिला तिथेही भगवानची जादू चालली, तिथेही त्याने चांगला खेळ केला. आणि त्यामुळे या फायनल मॅचमध्ये देखील तशाच काही एक्सपेक्टेशन्स त्याच्याकडून नक्कीच आहेत. स्कोर सर 15 वरती आहे. मागील बॉलवरती विकेट आली त्याआधी 15 होता, सो आताही 15च राहणार आहेत. आणि खेळ देखील समाप्त झाला 2 षटकांचा अखेरता 15 आणि धक्के लागलेत 2 आणि अजूनही खेळ लागले येत्या 12 चेंडूंचा या फर्स्ट इनिंगमध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ राखलेला आहे. फिरकी पट्टू आलाय. पहिलाच बॉल उडवलाय. प्रभाकर पाटील तिथे येतात. क्रिकेट कम फुटबॉल पाहायला मिळाला. किक अशी मारली की डायरेक्टली बॉल विकेट किपर पर्यंत पोहोचला आणि सिंगलचा सहाय्याने टीम टोटल आता 16 वरती. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलचा सहाय्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. आणि आणखीन जर आपण पाहिलं तर अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 11 चेंडूंचा खेळ राखलेला आहे. बट ही जोडी महत्त्वाची आहे. ही जोडी जर अंतिम बॉलपर्यंत खेळून गेली ना तर धुमाकूळ घालण्याची हिंमत धाडस या दोन्ही बॅटर्समध्ये आहे.
पानवरती हेलिकॉप्टर फ्लॅट चाललाय बॉल गॅप मध्ये. वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4. चौकारित्या आला तेच मी सांगितलं ना, ही जोडी जर खेळली ना तर अडचणी फार निर्माण होऊ शकतात सरवलीपाडा टीमसाठी. आणि या क्षणाला सापे टीमचे सर्व खेळाडू प्रेक्षक हीच अपेक्षा करत असतील की आज या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये या जोडीचा जबरदस्त कार्य झाला पाहिजे. आणि पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने वळण जरूर घेतो, बट दिशा खराब आहे. एक्स्ट्रा म्हणेल, रॉंग वन होता कारण रिस्क पिनर आहेत बॉलर अनिल. बट सध्या सगळीला आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर त्यांच्याकडनं लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक झालेल्या आहेत. आणि त्याचमुळे रन्स जर आपण ऑन द बोर्ड पाहिल्या तर 21 आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल खेचलाय ऑन साइडला, करेक्शन लाजवाब पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार 6. षटकार इथे आलाय आणि स्कोर कार्ड आता 27. 27 धावा स्कोर कार्ड वरती. अडकीन चेंडू लागलेत या ओव्हरमध्ये 3. त्यात नंतर अडकीन एक ओव्हर देखील आहे. चिंतेचा विषय सध्या सगळीला बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडासाठी कारण रणगती थांबली आहे. या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिले ना तर विकेट काढणं हा एकमेव पर्याय आहे. विकेट येतील तर रणगतीवरती ब्रेक लावली जाऊ शकते, अदरवाईज अवघड आहे. आणखीन एक उडवला बॉल. फिल्डर दरम्यान आता थांबलेत डीपमध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर आलेत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि सिंगलचा सहाय्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 28 ऑन द बोर्ड. 28 धावा स्कोर कार्डवरती. आणि अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू आहेत, येते 2 चेंडू आणखी रागलेत. बट हे षटकही चांगलंच चाललं एकंदरीत टीम सापेसाठी. कारण या ओव्हरमध्ये देखील जर आपण काउंट केले तर 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आणखी काही ऍड. आता चोरघे मिस्टेक करणार नाहीये. याआधी एक जीवनदान तिथे दिलं होतं राजननेच आणि आता ही कॅच त्याने पकडली आहे. महत्वाची विकेट. झटका आता लागला 3रा. आणि फार मोठा धक्का लागला. संतोष सुतार दरम्यान बाद झालेत. आता ज्ञानेश्वर माघे दरम्यान दाखल झालेत क्रमांक 5 वरती. माघेला आता आपल्या टीमला जर पुढे न्यायचं आहे ना तर या क्षणाला मोठे फटके येणं त्याचा बॅटमधनं फार महत्वाचं झालंय. तेच मी सांगितलं ना, माघेला जर आपल्या टीमला पुढे न्यायचं तर मोठे फटके आणि जलद गतीने रन्स त्यांचा बॅटमधनं त्यांच्या टीमला हव्या आहेत. नेक्स्ट बॉल आता स्ट्रायकिंग एंडवरती मागे आलाय आणि येत्या क्षणी बॉलला पुढे पाठवलंय. डीप स्क्वेअर लेगचा वरनं सीमा पार. षटकार 6. ज्ञानेश्वर मागे काय कडक फटका आला मागेचा बॅटमधनं. आणि हे जे षटक राखलं ते टोटल जर आपण काउंट केलं तर 19 धावा या 3ऱ्या षटकामध्ये. आणि 3 ओव्हरचा अखेरचा धावफलक जर आपण पाहिलं तर आहे 34 धावा स्कोर कार्डवरती खेळ लागला अंतिम 1 ओव्हरचा. आणि लास्ट ओव्हरची जबाबदारी आता देण्यात आलेली आहे. गोलंदाज दरम्यान तयार होतात. भोलेनाथ पाटील.
भोलेनाथ पाटील दरम्यान तयार होतोय. या अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरिता चला विनंती असेल बॅटर्स आपणही वेळ कमी घ्या. जबरदस्त ही स्पर्धा लागली आणि आयोजन नियोजन देखील जबरदस्त लागलं आणि महान टीम सामना तुम्ही सर्वजण पाहतात. ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित दमन दौरा 2026 आणि पर्व हे पगले जागे आणि पगला पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल याची चाहूल आता सर्वांना लागली आहे. वडी इथे घुटना टेक और आणि घडलं काय सिक्सर देख षटकार. बिकॉज गोलंदाजाला देखील ती गोष्ट माहिती आहे, त्या फिल्डरला ती देखील गोष्ट माहिती आहे आणि या 6 आगेत. बट काय फटका आला आज. भगवान साक्षात भगवान सारखे प्रकट झालेत आणि काय जबरदस्त खेळ आपल्या टीमसाठी करतात. मागेने देखील एक कडक फटका मागील ओव्हरमध्ये मारला होता बट ते नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता बॉल हवेमध्ये विकेट कीपर येतात. कॅच ड्रॉप आणि दुसऱ्या धावेसाठी आता निघालाय मागे आणि मागेला आता तसं जावं लागेल पुढे आणि रनआउटची विकेट इथे मिळेल. धक्का आता लागला हा चौथा. मेघनाथ शास्त्री दरम्यान आता बॅटिंग करण्याकरिता येतात. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर सध्या घडीला आगे 41 वरती आणि अजूनही 4 चेंडू आहेत. भगवान टॉप एज बॉल चाललाय मागे, झाली मिस्टेक. आता बॅकअपला खेळाडू येतात. आता देखील दुसऱ्या धावेसाठी भगवान निघालाय खरा बट आता अंपायरसाठी आपण वेट करूया की एक्झॅक्टली तिथे झालं काय आणि ही रन नसणार. फक्त एकच धाव असेल. स्ट्रायकिंग एंडवरती मेघनाथ शास्त्री असतील. मेघनाथ शास्त्री आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील आणि चेंडू आता लागले ते येते 3 या पगला 17 मध्ये. आता ड्राईव्हचा फटका आलाय. लॉंग ऑफला फिल्डर येतात. सिंगल झाली आणि सिंगलच घेतली जाईल. स्ट्राईक आता ठेवली आहे बॅटर भगवान जाधवने आपल्याकडे. त्याच्याकडे ही स्ट्राईक असेल आणि चेंडू लागलेत येते 2 आणि स्कोर कार्ड जर आपण बघले तर 43 आगे आणि अजूनही 2 चेंडू लागलेत. फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल षटकार. आणखीन एक जबरदस्त फटका. 3 षटकार 1 चौकार. इंडिव्हिज्युअली सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय भगवान जाधव. 25 वरती काय जबरदस्त इनिंग खेळला या अंतिम सामन्यामध्ये. स्कोर कार्ड आता 49 आणि शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला.
शेवटचा बॉल आउटसाइड एज होती. विकेट किपरचा हाताला बॉल अगदीच साठून शॉर्ट थर्डला गेला आणि आता दुसरीसाठी निघालेत खरे बॅटर. रनआउटची विकेट मिळेल. पगले सत्र समाप्त झालं. 50 बनवण्यात आलेले आहेत आणि 51 धाब्यांचं टार्गेट या फायनल मॅचमध्ये सेट केलं टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापेने अगेन्स्ट टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित दमन दौरा 2026 पर्व पगलं आणि पगल्या पर्वाचा चॅम्पियन कोण मिळेल, क्रमांक 1 ची ट्रॉफी उचलण्याचा महान सन्मान कोणती टीम पटकावेल, याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळणार आहे मित्रांनो. एक छोटासा इनिंग ब्रेक. मॅच देखील पॉवरफुल बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये झाली. दुसऱ्या सत्रामध्ये पॉवरफुल खेळाची अपेक्षा आहे आणि कॉम्बॉक्समध्ये देखील जोडले जातील पॉवरफुल कॉमेंटेटर सुनीलजी पवार सर. धन्यवाद. ह्या सदाबहार चौकार एक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे 40+ संघटनेमध्ये. 2 वेळेस 6 बॉलवरती 6 चौकार ठोकण्याचा भीम पराक्रम. अप्रतिम. वाह भाई वाह. देख देख रवि के बल्ले से ये चौकार देख. अतिशय क्लास.
फटका बॅकफुटला गेला, जागा बनवली, पंच केले, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरतून सीमा रेषा पार. अतिशय पॉवरफुल सुरुवात पाहतोय आपण. बॅटर जहाना पोहोचे कवी वहा पहुंच जाए रवी. भोईर इज अ ग्रेट बॅटिंगचं प्रदर्शन अंतिम मेगा फिनाले मध्ये. अजून एक कट करण्याचा प्रयत्न आणि बाहेर जाणाऱ्या बॉलवर छेडछाणी करण्याचा प्रयत्न. बॅटची चुंबनी घेतोय बॉल आणि विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये. एक चांगला विकेट प्राप्त केलाय या बॉलवरती. क्या बढ़िया पारी का आगाज किया था। पहली 2 गेंद पर 2 बेहतरीन चौके जड़ चुके थे और एक चौका लगाने के चक्कर में बाहर जाती हुई गेंद को छेड़छाड़ी करने की कोशिश की और गेंद ने बल्ले का चुंबन लिया और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की वहां पर। पहले विकेट का पतन। वाह भाई वाह, पहिला गडी बाद होते. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म वर द विकेट. चांगला बॉल होता पाहता पण टर्न केले फक्त ऑनसाइड कडे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय बाळाराम भोईर. आलाय खेळपट्टीवर. एका धावेने आपल्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ असताना पाहतोय 1-9. 51 धावाचं लक्ष्य आहे. 51 का टार्गेट. चांगलं षटक आता मात्र हाताळताना पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार. त्यानंतर विकेट प्राप्त केलंय. बाहेर जाणारा बॉल होता त्यावर मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट देऊन परतीचा प्रवास केलाय रवी. क्रमांक 3 वर आलाय बाळाराम भोईर. हा कडक आहे, हा कडक आहे. केडी के कडक 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 आलाय दमदार षटकार. कुठला गेला आणि पुलचा फटका अफाट शक्ती फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र मेडिकेटच्या वरतून दूर असा टावरिंग षटकार वसूल केलाय बॅटरने. ओरिजिनल 40+ संघटना पाहतोय आपण. पहिला हंगाम, पहिला दमन दौरा, अतिशय कडक टुर्नामेंट पाहायला मिळालं. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट टायमिंग करता आला नाही. चेंडू हवेत आहे. झेल होण्यासारखी संभावना दिसत नाही आहे आणि त्यापूर्वी मात्र संतोष सुतार फील्ड करतोय, थ्रो करतोय. 2 धावा. नितीन कंप्लेट आणि एका ट्रॅकवर गाड्या म्हणजे इथून जो नियम आहे ती नियमावली लागू होईल. यस पाहतोय आपण. शेवटच्या बॉलवरती 2 आणि एकूण धावसंख्या जर पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद धावसंख्या आहे ती 17. चांगली सुरुवात बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमची. आणि कुठल्याही टीमला वाटते की आपल्या असोसिएशनचा पहिला दमन दौरा आहे आणि या दमन दौऱ्याचा पहिलं मान आपल्याला मिळायला पाहिजेत. काड्याकी टक्कर पाहायला मिळेल की नाही येणार. इथून मात्र 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजून जेमतेम मला वाटते की 18 बॉल 34 समीकरण आहे. आलाय आता मात्र क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी विष्णू पाटील. समोर खेळण्यासाठी पाहतोय आपण ओरिजिनल 40+ संघटनेचे खजिनदार आहेत. सध्या मात्र बॅटरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट सरळीपाडा टीम कडून क्रमांक 3 वर आलेला बाळाराम भोईर. टॅप केलंय हलक्या हाताने पाहतोय आपण. गली क्षेत्राकडे गॅप शोधून बॅटर रनआउट झाले 3ऱ्या धावेसाठी. 1 धाव फक्त. दोन धावा 3ऱ्यासाठी आउट झाला तो. यस
आता मात्र दिलीप पाटील जबरदस्त दमनदोरा गाजवतोय आपल्या टीम कडून आणि आयोजनामध्ये सुद्धा खूप मोठं वाटा आहे दिलीप पाटील या बॅटरचा. कडक बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहे दिलीप पाटील. हा फटका वा भाई वाह, देख दिलीप का सिक्सर देख, आलाय आणि आल्या पावली षटकार ठोकले. निम्मा पल्ला पार केलंय, निम्मा पल्ला पार केलंय. विकेटची आवश्यकता असेल श्रीकृष्णा स्पोर्ट्स सापे टीमला अंतिम सामना जिंकण्यासाठी. हा बॉल चांगला होता, हा बॉल चांगला पाहतोय आपण. अँगल बनून थोडासा चेंडू बाहेर वळणार होता, त्यावर मात्र बीट झालाय. बोट फिरवली ती बॉलवरती, दिमाग केलाय बॉलला, त्यावर मात्र बीट झालाय दिलीप पाटील. अंतिम सामना पाहतोय आपण. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल की मात्र एकतर्फी सामना होईल. भगवान जाधव यांचा एक षटक खूप निर्णायक ठरणार आहे सापे टीमसाठी. हा पाहतोय आपण, परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. चेंडू मात्र स्क्वेअर लेग आणि मिडविकेट क्षेत्राकडे. तिथे मात्र रन मशीन ऑफ सापे टीमचा संतोष सुतार आहे, त्याच्या हातातून दुसरी धाव घेणार नाहीये बॅटर. पाहतोय की चांगला खेळाडू तिथं मात्र सज्ज होताना. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे शकते ती 26-25 धावेची आवश्यकता आहे. अजून जर पाहिलं आपण 14 बॉल 25 समीकरण. कोण बनेल पहिल्या पर्वाचा चॅम्पियन? अथर्व माळी हे आमच्या सोबत आहेत. त्यांनी जर सापे टीमला जर अंतिम मेगा फिनाले जिंकलं तर अथर्व माळीकडून तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. फुल टॉसरा फटका, पण झेल होण्यासारखी संभावना नाहीये. धावा किती घेतील बॅटर पाहिजे. या बॉलवरती मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट केल्या जाईल नितीन कडून. धावसंख्या पुढे शकते ती एका धावेने 27. 13 बॉल 24 समीकरण आहे. एक षटक भगवान यांचं टर्निंग पॉइंट ठरेल. हा बॉल अतिशय खराब बॉल आहे. अतिरिक्त धाव आली आहे, अतिरिक्त बॉल आले. धावसंख्या पाहतोय आपण 28. अजून 23 धावेची आवश्यकता आहे. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका जर या बॉलवरती आला मात्र बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमचं चॅम्पियन बनण्याकडे वाटचाल मजबूत करेल. विजयाचे दरवाजे उघडतील एका फटक्याने आणि एक विकेट जर प्राप्त केला तर मात्र निश्चित संघर्ष करण्यासाठी मजबूर करेल बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमच्या बॅटरला. भगवान पाटील हा गोलंदाज. फटका चांगला साजावलाय. उंच 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 आणि लांब लांब पडल्याचा हा चेंडू. गेलाय गेलाय षटकार. बॉल द्यायचे. बॉल बॉक्स कुठे आहे? बॉल द्या. पाहतोय की प्रत्येक षटकामागे सरासरी जर पाहिले आपण प्रत्येक षटकामागे 17 धावाची सरासरी पाहतोय आपण. आणि आता मात्र अजून पाहतोय की 17 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. दिलीप आणि नितीन जोडी खेळपट्टीवर आहे. दोन्ही आक्रमक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. खऱ्या अर्थाने आक्रमण करतोय तो दिलीप पाटील. काय सुपर हिट बॅटिंगचा अटॅक पाहतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. सकाळच्या सत्रामध्ये धावा होणं कठीण जात होत्या, पण ज्या प्रकारे उन्हाची तीव्रता पाहतोय पण खेळपट्टी सुकी झाली आहे आणि पाटा खेळपट्टी बनली आहे. सकाळच्या सत्रानंतर दोन्ही सत्र बॅटीने गाजवलंय.
चांगला बॉल प्रश्न विचारला गेला पाहतोय आपण आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. पण पाटीलच्या विरुद्ध एवढं सोपं नसणार आहे. बालाजी स्पोर्ट टीमच्या बॅटरला धावा कंप्लीट करणं, कारण की एका चांगला गोलंदाज चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण सापे टीमच्या माध्यमातून प्रभावशाली कामगिरी या संपूर्ण दौऱ्यामध्ये पाहतोय आपण. आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती फायजीच्या स्वरूपात एक धक्का दिलाय सरलीपणा टीमला. क्रमांक जर पाहिलं आपण 5 वर आलाय शिवा पाटील. हा आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण. स्क्वेअर लेगकडे पाहतोय आपण. संतोष सुतार थोडंसं फंबलिंग होते पण एकच सिंगल या बॉलवरती टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण 35 10 बॉल 16चं समीकरण आहे. दिलीप पाटील मात्र सामना फिनिश केले मात्र हा विकेट प्राप्त जर केला तर मात्र निश्चित एकदा पलटून वार करू शकतोय. अतिशय क्लास बॉलर आहे पाहतो आपण भगवान पाटील. मारा करताना व्हीआयपी डेजंड टोकाकडनं सज्ज होताना पाहतोय आपण. याच पात्रा फटका चांगला पाहतोय आपण आणि इथं मात्र मेडिकेटकडे संतोष सुतार येतं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त बॉलिंग अटॅक या षटकामध्ये पूर्णपणे एकदा कमबॅक करून दिले टीमला भगवान या बॉलरनी. समोर शिवा पाटील राऊंड द विकेट मारा करतोय भगवान. चांगला बॉल पाहतोय आपण. अतिशय अप्रतिम पाटलांग करण्याचा प्रयत्न होता. काय क्लास अँगल डिलिव्हरी. सज्ज होताना पाहतोय आपण. परत एकदा पूर्णपणे कमबॅक करून दिले सापे टीमनी. मात्र कमबॅक चांगले केले. काय कमालीचे षटक हाताळतोय. हा मात्र चांगला बॉल सफळ झाला होता. परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. दुसऱ्या धावेची मागणी तर मात्र दोन्ही बॅटर करणार आहे. थ्रो मात्र अतिशय वेगात आलाय पण त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट या बॉलवरती पाहतोय आपण. आणि इथं मात्र बघता बघता 3 धावा इथं मात्र कंप्लीट. जिथं 1 होती तिथं 2 अतिरिक्त आल्या. काय चांगलं षटक इथं मात्र पाहतोय आपण हाताळताना. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. धावा झाल्या त्या आता धावफलकावर 39 7-12चा उतारा आलाय. परत एकदा पाहतोय बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यात 7-12. आणि खारबाव टीमचा बॉलरने त्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त केलं होतं. इथे मात्र काय करेल. हा फटका मात्र लपेटून मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झेल घेण्याचा जोरदार प्रयत्न होता पाहतोय आपण. आज कॅच ऑफ टुर्नामेंट जर पाहिलं आपण भगवानच्या नावावर आहेत. आता मात्र 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये अजून. ब्रेक छोटासा जाऊया डीजे कडे.
समीकरण कोण पटकावेल दमण दौराचा हा पहिला पर्व. एकीकडे पाहतोय आपण रणमशीन ऑफ सापे संतोष सुतार ज्ञानेश्वर मागे आणि दुसरीकडे पाहतोय आपण प्रभाकर पाटील दिलीप पाटील भोलेनाथ पाटील. ज्या प्रकारे सामना आलाय रंगात रंगात 6 बॉल 11चा समीकरण. आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय तो अनिल मागे. क्षेत्ररक्षणावर नजर टाकूया दिलीपसाठी अतिशय क्लास बॅटिंग करतोय. अंतिम सामन्यामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 6 बॉल 11चा समीकरण. राईट आमवरती विकेट. हा बॉल मोठा प्रहार चाललंय 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 हवाई फायर आणि गेलाय चेडू सीमा रेषा पार षटकार. या बॉलवरती सामना फिनिश करेल काय. दिलीप पाटील व्यक्तिगत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. आणि इथं मात्र निश्चित पाहतोय की आपण फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैव म्हणावं लागेल की परफेक्ट शॉट खेळता आला नाहीये. 4 बॉल 5 समीकरण. परत एकदा कमबॅक करताना बॉलर पाहतोय आपण अनिल. बॉलर सज्ज होताना पाहतोय आपण राईट आर्म ऑफ द विकेट. हा फिनिश चॅम्पियनों का चॅम्पियन बनलाय. जय भोलेनाथ सलबा डीजे. कमांडोचा पहिलं पर्व ज्याच्या नावावर राहिलंय बालाजी स्पोर्ट सर्वीपाडा टीमला शुभेच्छा. हडलक रणमशीन ऑफ सापे संतोष सुतार ज्ञानेश्वर मागे दादा खूप खूप शुभेच्छा. तर लगेच आपण बक्षीस समाला सुद्धा सुरुवात करणार आहोत. आणि चला दिलीप दादा सापे संघ आपण या इकडे लगेच. चला दिलीप दादा आणि बक्षीस समारासाठी मी इन्व्हाइट करतोय व्हाईस ऑफ भिवंडी आमचे मित्र विशाल पाटील यांना.